नमस्कार मित्रांनो. तर एनजेचं डीमॅट अकाउंट ओपन करायला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही या पेजवर येता. सो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं तर तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर जो आणि बँकेत लिंक असेल तो, आणि ईमेल आय डी, या 3 गोष्टी इथे फिल करायच्या आहे अँड देन सबमिट करायचं आहे. मग तुमचं नेक्स्ट पेज ओपन होतं. त्याच्यावर तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि डेट ऑफ बर्थ ॲज पर युअर पॅन कार्ड, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या पेजवर टाकायच्या आहे आणि पुढे नेक्स्ट करायचं आहे. सो तुमचा रेफरन्स नंबर इथे जनरेट होतो आणि तुम्ही नेक्स्ट पेजवर जाता. सो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे, अँड ईमेल आय डी टाकायचा आहे आणि सिलेक्ट करायचं आहे की हा तुमचा आहे का कोणाचा आहे, घरात कोणाचा ईमेल आय डी वगैरे आहे ते. अँड देन दोन्ही ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी लिंक जातील, मोबाईल नंबरवर पण म्हणजे टेक्स्ट फॉर्ममध्ये पण आणि ईमेलमध्ये पण. सो त्या दोन्ही लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो क्लिक केल्यानंतर त्या दोन्ही लिंक व्हेरीफाय होता आणि त्या व्हेरीफाय झाल्या की तुम्ही त्या नेक्स्ट बटनवर क्लिक करून पुढे जाऊ शकता. तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही. सो इथे तुम्हाला आता डिजी लॉकरचा ॲक्सेस द्यायचा आहे, सो ज्याच्या थ्रू तुमचे पॅन आणि आधार फेच होऊ शकतं. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खालचा कॅप्चा टाकायचा आहे. सो डिजी लॉकरला तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही अपलोड करून घ्यायचं आणि डिजी लॉकरचा पिन पण लक्षात ठेवायचा, तो पण तुम्हाला इथे पुढे लागतो. सो ते दोन्ही असतील तर तुम्हाला त्याची फोटोज अपलोड नाही करावं लागत डिजी लॉकरला, जर तुमचे डॉक्युमेंट अपलोड असतील तर. सो इथे तुम्हाला आता मोबाईल नंबरवर तुमचा OTP असतो तो टाकायचा, फिल करायचा आहे अँड देन कंटिन्यू करायचं आहे. अँड इथे आता तुम्हाला तो डिजी लॉकरचा 6 डिजिट पिन, जो की मी तुम्हाला सांगितला, तो टाकून पुढे कंटिन्यू करायचं आहे. आता तुमच्या समोर तुमचं आधार अँड पॅन तुम्हाला दिसेल तिथे डिजी लॉकरवर टिक केलेलं, अँड तिथे तुम्हाला अलाऊ करायचं आहे ते. आता तुमच्यासमोर तुमचे डिटेल्स सगळे आलेले असतील, ते जर बरोबर असतील तर खाली कन्फर्म द डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्हाला इथे तुमचा ॲन्युअल इन्कम, नंतर तुमचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, जॉब करता, बिझनेस आहे, हे तिकडे फिल करायचं आहे तुमचं ऑक्युपेशन. अँड देन नंतर तुमचं एक तर फादरचे डिटेल किंवा स्पाऊस, जर तुम्ही मॅरिड नसाल तर फादरचे डिटेल्स तुम्ही देऊ शकतात आणि मॅरेज स्टेटस, फादरचं पूर्ण नेम हे तिथे फिल करायचं आहे आणि देन तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता. सो इथे तुम्हाला फक्त तुमची बर्थ प्लेस ॲड करायची. जर तुमचा जन्म जर इंडियातच झाला असेल तर बाकी तुम्हाला काहीच इथे चेंज करायचं आणि फक्त तुमची बर्थ प्लेस ॲड करून कॉलमला टिक करायचा आहे अँड देन नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. अँड इथे पण तुम्हाला काहीच करायचं नाही. जर तुमच्याकडे GST नंबर वगैरे नसेल तर काहीच न करता फक्त तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. अँड इथे आता तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स म्हणजे IFSC कोड वगैरे टाकायचं, फक्त ते व्यवस्थित टाकायचे न चुकता. IFSC कोड टाकून तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सो तुमच्यासमोर तुमच्या बँकचा आता MICR कोड, बँकची ब्रँच वगैरे नाव सगळं आलेलं असेल. ते जर बरोबर असेल तर तुमचा बँक अकाउंट नंबर तिथे टाकायचा आहे 2 ठिकाणी अँड नंतर व्हेरीफाय बँकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
वर क्लिक केल्यानंतर तुमची बँक व्हेरीफाय होते, 1 रुपया तुमच्या बँकेत ट्रान्सफर केला जातो. देन खाली आता तुम्हाला मोड ऑफ होल्डिंग वगैरे सिलेक्ट करायचं आणि अकाउंट टाईप वगैरे, अँड देन नेक्स्टवर क्लिक करायचं. सो आता इथे तुम्हाला मॅन्डेट येतं, मॅन्डेट नंतर करता येतं. सो नेक्स्टवर दाबून तुम्हाला स्किप मॅन्डेट करायचं आहे खाली. आणि आता इथे नॉमिनी असाइन करायची प्रोसेस आहे. तो तुम्हाला नॉमिनी असाइन करायचं असेल तर डायरेक्ट नेक्स्टवर दाबून पुढे आता तुम्हाला नॉमिनीचे डिटेल्स फिल करायचे. सो नॉमिनीचं पूर्ण नाव, नॉमिनीचं तुमच्यासोबत असलेलं रिलेशन म्हणजे तुमचा भाऊ, आई, बहीण, वडील, काय जे रिलेशन असेल ते नॉमिनीचं रिलेशन, आणि नॉमिनीची पूर्ण डेट ऑफ बर्थ, हे सगळं फिल करून, व्यवस्थित फिल करून न चुकता पुढे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नॉमिनीचा ॲड्रेस जर सेम असेल आणि तुमच्या ॲड्रेससोबत तर फक्त येसवर खालती टिक करायचं आहे अँड नेक्स्टवर प्रेस करून द्यायचं आहे. सो आता तुम्हाला लाईव्ह फोटोसाठी प्रोसीड करायचं आहे. तो तुमचा एक लाईव्ह फोटो कॅप्चर होतो. सो लाईव्ह फोटोमध्ये ही जी तुम्हाला येल्लो लाईन दिसते तेव्हा ती ग्रीन होते, तेव्हा तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे. म्हणजे तुमचा पूर्ण ॲक्युरेट फोटो त्याच्यात कॅप्चर होतो. अँड देन सेव्ह अँड कंटिन्यू करून टाकायचं आहे. सो इथे आता तुम्हाला लाईव्ह फोटो आणि तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल. सो आय कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. देन इथे तुम्हाला आता सिग्नेचरचा फोटो अपलोड करायचा आहे. लेस दॅन 2 MB असा फोटो प्लेन पेपरवर सिग्नेचर करून तो फोटो इथे अपलोड करायचा आणि देन नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. देन आता PDF क्लिक करायचं आहे. तुम्ही जो आत्ता फॉर्म फिल केला त्याची PDF आहे. सो याच्यावर जो राईट साईडचा लास्ट एरो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अँड त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली येऊन एक चेकबॉक्स आहे, त्याला टिक करून प्रोसीड फॉर ई साईन करायचं आहे. सो ई साईनच्या इथे तुम्हाला 2 ई साईन असतात. तो सगळ्यात पहिले आधार नंबर टाकून तुम्हाला ई साईन करायचा, आणि हे सेकंड आहे की आधार नंबर सेकंड प्रोसेसला असतो. तुम्हाला फक्त OTP येतो रजिस्टर मोबाईल नंबरवर. सो तो OTP फिल करायचा आहे. म्हणजे याच्या आधीची प्रोसेस पण मॅन्डेटरी आहे, फक्त ती त्या व्हिडिओत नाही आहे. सो तुम्हाला 2दा आधार नंबर टाकून पहिले OTP व्हेरीफाय करावा लागेल. सो तुमची इथे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस संपलेली आहे सक्सेसफुली. अँड तुम्हाला लॉग इन डिटेल्स आहे ते 1 ते 2 दिवसात साधारण तुमच्या मेसेजवर आणि मेलवर दोन्ही ठिकाणी तुम्हाला लॉग इन डिटेल्स येऊन जातात, ज्याच्या थ्रू तुम्ही NJ eWealth म्युच्युअल फंड अकाउंटवर लॉग इन करू शकता आणि तुमचे म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन पुढे करू शकता. थँक्यू सो मच.